हा जो विषय आहे जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी, हा, हा विषय थोडासा क्लिष्ट आहे, गुंतागुंतीचा आहे हो, आणि पण तितकाच महत्वाचा आहे. हा, हा, म्हणजे काही मिनिटांमध्येच हम्म, आपण पूर्ण थेट 450 कोटी वर्ष मागे जाणार आहोत. हम्म, निसर्गाला आपण आपल्या सोयीकरता हम्म, पाहिजे तसं झुकवू शकतो, हो, वाकवू शकतो. हो. नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत वर्तमानच्या या नवीन भागामध्ये मी संध्या लिमये तुमचं स्वागत करते. मंडळी, आजच्या या भागामध्ये आपण कथा जैवविविधतेची या पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत. या पुस्तकाचे लेखक डॉक्टर संजय जोशी सर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तर वर्तमानमध्ये सर तुमचं खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. डॉक्टर संजय जोशी सरांनी जीवशास्त्र या विषयामध्ये 36 वर्ष अध्यापनाचं कार्य केलेलं आहे. त्याबरोबरच ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंचाचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. बरोबर. तर सर तुमचं आता सृष्टी विज्ञान आणि या विषयातलं खूप लेखन आहे. आतापर्यंत विविध वृत्तपत्रांमध्ये तुम्ही लिहिलेलं आहात आणि होय. आता तुमचं नवीन पुस्तक आलेलं आहे. तर त्याच विषयी आपल्या प्रेक्षकांना आपण आज सांगणार आहोत. तर निश्चितच. हो. तर म्हणजे एक कथा जैवविविधतेची हे पुस्तक सृजनसंवाद प्रकाशनाकडून काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकामध्ये जोशी सरांनी वनस्पती सृष्टी, प्राणीसृष्टी आणि त्याबरोबर जलसृष्टी, जलचर यांच्याबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्या उत्क्रांतीचा प्रवास, सृष्टीच्या उत्क्रांतीचा प्रवास, आपल्या भूमातेच्या, आपल्या वसुंधरेच्या उत्क्रांतीपासूनच्या आतापर्यंतची वाटचाल आणि त्याबरोबर प्राणी, वनस्पती या सगळ्या सृष्टीमध्ये झालेले फरक, हे सगळं या पुस्तकामध्ये अतिशय रंजकपणे उलगडून दाखवलेलं आहे. तर अशा महत्वाच्या पुस्तकाबद्दल आज आपण सरांकडून जाणून घेऊया. सर, आता हे पुस्तक तुमचं जैवविविधतेची गेल्या महिन्यातच प्रकाशित झालंय ना? हा, जुलैमध्ये झालं actually. अच्छा. आणि गेल्या महिन्यात पुण्याला झालं. अच्छा. पुण्याला. तर म्हणजे या पुस्तकाचं तुम्ही सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? हा जो विषय आहे जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी, हा, हा विषय थोडासा क्लिष्ट आहे, गुंतागुंतीचा आहे हो, आणि पण तितकाच महत्वाचा आहे. हा, हा, म्हणजे सर्वसाधारणपणे आपण सर्वसामान्य माणसं आजूबाजूच्या जीवसृष्टीकडे वेगळ्या दृष्टीने बघत असतो की हो, पानं आहेत, फुलं आहेत, झाडं खूप सुंदर दिसतात, फुलं असली की हा, फुलपाखरं असतात, पक्षी असतात. हा, पण ह्या सगळ्यांचं आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे हे आपल्याला त्याची फारशी कल्पना नसते. हम्म, जर तुम्ही जीवसृष्टीचे अभ्यासक नसाल हम्म, तर ह्या गोष्टींची कल्पना नसते आपल्याला. तर एकूणच जीवसृष्टीमध्ये जी काही विविधता आहे हम्म, त्याचे म्हणजे एकूणच निसर्गाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत हो, हो, की एवढी विविधता तिथे निर्माण झालेली आहे हा, हा, आणि त्याचे आपल्याला अनेक फायदे आहेत. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूच हो, हो, की किती महत्वाची आहे जैवविविधता किंवा जीवितता हा, हा, असा शब्द त्याच्याकरता आपण हो, वापरलेला आहे. हो, कारण जैवविविधता हा शब्द उच्चारायला किंवा थोडासा हा, लिहिताना सुद्धा थोडा अडचणीचा वाटू शकतो. हो, हो, म्हणून त्याच्यामध्ये एक गंमत अशी आहे की पुण्याला डॉक्टर महाजन, श्रीध महाजन किंवा त्यांना बापू महाजन म्हणून ते त्यांना ओळखले जातात. हा, हा, त्यांचं वय आता 92 वर्ष आहे अच्छा, आणि ते वनस्पतीच्या अभ्यासक आहेत आणि तज्ज्ञ आहेत हम्म, पर्यावरण विषयामध्ये. हम्म, तर त्यांनी हा जीविधता असा शब्द वापरावा हम्म, अशी सूचना केली हम्म, आणि आता बहुतेक सगळे बायोडायव्हर्सिटीचे जे अभ्यासक आहेत हम्म, ते आता हा शब्द प्रचलित करतायत. बरोबर, त्यामुळे आपण जीविधता हा शब्द हा. घेऊन त्या ह्याच्यातून पुढे जाऊया. बरोबर. आणि सर, आता तर तुम्ही अनेक वर्ष आता अध्यापन करत आहात. हा, तर त्यामुळे तुमचं मोस्टली सगळं इंग्लिश मध्ये शिकवलं जातं आता. तर हे बरोबर. पुस्तक विशेषतः मराठीमध्ये आणावं असं का वाटलंय तुम्हाला? हा, तर त्याच्यामध्ये माझं स्वतःचं शिक्षण म्हणजे 12वी पर्यंत, म्हणजे त्यावेळेस 11वी मॅट्रिक होती, हा, हा, ते सगळं मराठी मीडियम, माझं मराठी माध्यमातून झालं. हो, आणि माझा एकूण माझा अनुभव स्वतःचाच आहे. नंतर मग कॉलेजला सायन्स घेतल्यामुळे साहजिक सगळं इंग्लिश मध्ये शिकावं लागलं. हो, पुढे BSc MSc नंतर हा. PhD करताना हो, हो, हे सगळीकडे इंग्लिश हीच भाषा वापरावी हो, लागली. हो, पण मराठीमध्ये बेसिक सगळं मूलभूत शिक्षण घेतल्यामुळे माझं एकूणच ह्या विषयाबद्दलचं जे ज्ञान आहे हम्म, ते इतकं परिपक्व झालं. म्हणजे मलाच ते जाणवत होतं हम्म, की आपण मराठीत शिकल्यामुळे ह्याच्याबद्दल बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला चांगलं हम्म, समजू शकतंय. हम्म, आणि तसं बघायला गेलं तर इंग्लिशमध्ये हे शिकणं फार त्यामुळे अवघड गेलं नाही. उलट मला हो, ते मराठी माध्यमात शिकल्यामुळे हा, पुढे इंग्रजी माध्यमाचं मला अजिबात अडचण आली नाही किंवा काही बरोबर. त्रास झाला नाही. बरोबर. आणि एकूणच म्हणजे जीवसृष्टी किंवा जीवशास्त्राचा मी अभ्यासक असल्यामुळे हम्म, माझ्या असं लक्षात आलं की ह्या विषयावर इंग्रजी भाषेमध्ये विपुल साहित्य आहे, हम्म, खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे ती माहिती तुम्हाला इंग्लिशमध्ये हम्म, उपलब्ध आहे. हम्म, पण मराठीमध्ये असं सर्व
म्हणजे पूर्ण विविधतेचा आढावा घेणारं, हम्म, हम्म. होलिस्टिक ज्याला अप्रोच म्हणतो किंवा सर्वंकष आढावा घेणारं पुस्तक मला असं दिसलं नाही कुठे माझ्या संदर्भ याच्यामध्ये. हा, हा. म्हणून माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण मराठीमध्ये याच्यावरती बरोबर. करावं. बरोबर. आणि ह्याला एक पार्श्वभूमी अशी आहे की मी जवळपास 1982 पासून लिहायला सुरुवात केली. हा, हा. म्हणजे पर्यावरण आणि निसर्ग हम्म, हा माझा आवडीचा विषय, हम्म, हम्म. अभ्यासाचा विषय, आणि त्याच्यावर मी लिहायला सुरुवात केली. हो. तर त्याचा एक किस्सा मला सांगण्यासारखा आहे हा. की आम्ही त्या काळामध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये माळशेज घाटात जायचो. अच्छा. हा. आणि माळशेज घाटामध्ये त्यावेळेला खूप तो मोकळा परिसर होता. हम्म, हम्म. आता बरेच तिथे रिसॉर्ट्स वगैरे झाले सगळे. हम्म, हम्म. आणि भात शेती मोठ्या प्रमाणात, भाताची खाचरं. हा, हा. तर पावसाळ्यात त्या खाचरांमध्ये पाणी जमा व्हायचं. हम्म, हम्म. आणि एका ट्रीपमध्ये आमच्या असं लक्षात आलं, साधारण 83च्या दरम्यान, 1983, 1983 मध्ये, हम्म. की तिथे खूप मोठ्या प्रमाणात पक्षी दिसले आम्हाला, अच्छा. वेगळे. म्हणजे हा, त्या हा. ते पक्षी काय आहेत हे मला जवळ गेल्यावर लक्षात आलं, हम्म, हम्म. कारण मी अभ्यास केला होता. हम्म. तर ते पक्षी म्हणजे रोहित पक्षी, फ्लेमिंगोज. हम्म, हम्म. आणि इतके सुंदर ते दृश्य होतं. सगळं पाऊस पडतोय, भाताची सगळी हिरवीगार हम्म. तिथे रोपं आहेत, हम्म. आणि त्याच्यात हे फ्लेमिंगोज त्यांचं अन्न त्याच्यात शोधतायत. हा. आणि खूप आकाराने खूप मोठे, साधारण हम्म. 3 ते 4 फूट उंचीचे, आणि हम्म, हम्म. भव्य आणि अतिशय सुंदर दिसणार. त्यांची रंगसंगती पण, पंखांना असे गुलाबी रंगाचे हम्म. हे असलेले. तर ते बघितल्यावर मला इतका आनंद झाला. हम्म. आणि मग म्हटलं अरे वा, खूप छान असं हे झालं. मग परत आल्यावर माझी पत्नी कल्पना माझ्या मागे लागली की हम्म. इतकं ते छान आपण बघितले, तर तू लिही त्याच्यावरती. तिला माहित होतं की मला हो. लिखाणाची आवड आहे ते. तर म्हणून मी त्याच्यावरती एक लेख लिहिला मोठा. हम्म. त्याला माळशेज घाटातील पाहुणे असं नाव दिलं. आणि तो लोकसत्तेकडे पाठवला. हम्म. तर थोडासा पहिलाच लेख आणि अशा पद्धतीने लिहिलेला. हम्म. त्यावेळेला चंद्रशेखर वाघ लोकसत्तेचे संपादक होते. हम्म. त्यांच्याकडे तो नेऊन दिला. हम्म. आणि थोडीशी धाकधूक होती, म्हटलं ते छापतील की नाही काय असं सगळं. हम्म. पण लगेचच दिल्यानंतर मला वाटतं 1-2 आठवड्यातच रविवारच्या लोकसत्तेमध्ये हम्म. फ्रंट पेजला, म्हणजे पुरवणीमध्ये पहिल्या पानावरती तो मोठा लेख त्यांनी छापला. हा, हा. आणि मग मला खूपच म्हणजे एकदम अशी एक्साइटमेंट. आता त्यावेळेस माझंही वय कमी हो. होतं खूप. आणि त्या ह्याच्यात हा पहिलाच लेख आपला एवढ्या मोठ्या लोकसत्तासारख्या वर्तमानपत्रात आला, त्याचा खूप आनंद झाला. हम्म. आणि त्याच्याही पुढे असं झालं की मग तो लेख वाचल्यानंतर मला बऱ्याच जणांनी पत्र लिहून कळवलं, हम्म. कारण त्यावेळेला हे काही नव्हतं मोबाईल वगैरे, हम्म. की तुमचा लेख वाचून आम्हाला कळालं की माळशेज घाटात फ्लेमिंगोज येत आहेत. हम्म. आणि मग मला अजून जास्त हुरूप आला, उत्साह आला की अरे, असा लेख वाचलाही जातोय आणि लोकांच्या प्रतिक्रिया पण येतात त्याच्यावर. आणि मग तिथून तो लिखाणाचा प्रवास माझा सुरू झाला. आणि मराठीमध्ये प्रामुख्याने तुम्ही मराठी. वृत्तपत्रांमध्ये हो, लिहिले. हो. तर आता इंग्रजीमध्ये पण काही आहेत, हा. काही मासिकांमध्ये आलेले आहेत माझे लेख. बरोबर. पण जास्तीत जास्त म्हणजे आतापर्यंत माझे जवळपास 850 लेख झाले आहेत. हा, हा. तर ते बहुतेक सगळे मराठीतच आहेत. बरोबर आहे. आत्ताच्या काळाच्या संदर्भात जर आपण या पुस्तकाचा विचार करायचा झाला, तर आता आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. होय. आणि म्हणजे कोणतीही भाषा पुढे कधी जाते, लोकांपर्यंत कधी पोहोचते, तर त्याच्यामध्ये ती ज्ञानभाषा झाली पाहिजे असं आपण म्हणतो. नक्कीच. तर आता ज्ञानभाषेच्या दृष्टीने मराठीमध्ये जे नवीन लिखाण झालं पाहिजे, शास्त्रीय लिखाण झालं पाहिजे, त्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचं पुस्तक म्हणता येईल ना आता. असं आहे. बरोबर आहे. कथा जैवविविधतेची या पुस्तकामध्ये सरांनी अतिशय म्हणजे कथात्मक स्वरूपात आणि अतिशय रंजकपणे माहिती मांडलेली आहे सगळी जीवसृष्टीच्या इतिहासाची. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक जिओलॉजिकल टाइम स्केल नावाची एक छान कन्सेप्ट आपल्याला समजेल अशी मांडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाइम ट्रॅव्हल तर सगळ्यांनाच आवडतं करायला. तर त्या टाइम ट्रॅव्हल नुसार आपल्या ज्या पृथ्वीचं जे हे आहे, उत्क्रांती होत गेली, जीवसृष्टीची उत्क्रांती होत गेली, ते सरांनी फार रंजक पद्धतीने मांडले. ते आपण सरांकडून समजून घेऊया. नक्कीच, सर सांगता? म्हणजे पृथ्वी अस्तित्वात आली हा. आणि जीवसृष्टीचा उगम ह्या दरम्यान साधारणपणे 100 कोटी वर्षांचा कालावधी गेला. हो. आणि जीवसृष्टीचं अस्तित्व एका रासायनिक संयोगाच्या स्वरूपात झालं. हो. आणि तिथपासून मग ती आपली मूळ पेशी, आदिपेशी ज्याला म्हणता येईल असं ती, आणि तिथून मग ही जीवसृष्टी सगळी निर्माण झाली. पण आता जी आपण आजूबाजूला आपली जी जीवसृष्टी बघतो, ती उत्पन्न व्हायला जवळपास 350 कोटी वर्षांचा तो प्रवास आहे सगळा. आणि अतिशय मनोरंजक असा प्रवास आहे. तर शास्त्रज्ञांनी काय केलंय की त्या काळातले त्यांना खडकाचे काही नमुने सापडले, आणि त्याच्यावरनं त्यांनी त्या खडकांचं वय किती असेल. आता आपल्याकडे तंत्रज्ञान खूप प्रगत झालेलं आहे, आणि एखादा दगड सापडला तर ते दगडाचं वय किती असेल, कार्बन हे करून, कार्बन डेटिंग करून ते समजू शकतं. तर त्या तंत्रज्ञानाचा वापर करून
त्यांनी संपूर्ण तो कालखंड कसं किती आहे आणि काय काय त्या त्या कालखंडामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे सजीव अस्तित्वात आले, कोणत्या प्रकारचे अजूनही टिकून आहेत, कोणत्या प्रकारचे नाहीसे झाले कायमचे, असा सगळा त्यांनी आढावा त्या याच्यामध्ये घेतलेला आहे. तर हा कालखंड सगळा समजून सांगण्याकरता मला म्हणजे विचार करत होतो मी की हे आपल्याला सोप्या पद्धतीने कसं करता येईल. कारण कोणत्याही तुम्ही शास्त्राचं पुस्तक बघितलं, जीवशास्त्र, त्याच्यामध्ये ह्याचं वर्णन आहेच सगळं, पण ते शास्त्रीय भाषेत आहे. तर मला हे पुस्तक थोडंसं मनोरंजक करायचं होतं. त्या दृष्टीने मी थोडासा विचार केला की आपल्याला हे जरा वेगळ्या पद्धतीने आपण उलगडून दाखवूया का. म्हणून मग मी एक पात्र निर्माण केलं. त्या पात्राला उत्क्रांती मॅडम असं नाव दिलं. हा, तर त्या उत्क्रांती मॅडम आपल्याला भेटतात एका विशिष्ट ह्याच्यामध्ये, आणि आपण एखाद्या प्रवासाला जेव्हा निघतो तेव्हा आपल्याबरोबर कोणीतरी गाईड असतं. आपण एखाद्या पर्यटन स्थळाला जातो, एखादा गाईड आपल्याबरोबर असतो, तो आपल्याला सगळी माहिती देतो. तर हे उत्क्रांती मॅडम आपल्या गाईड आहेत अशी कल्पना केली. आणि मग त्याच्यात मी असं म्हटलं की ह्या मॅडम आता आपल्याला एका टाइम मशीन मध्ये, कालयानामध्ये बसवून आपल्याला थेट 350 कोटी वर्ष मागे नेणार, 450 कोटी वर्ष मागे नेणार. म्हणजे पृथ्वी जन्मताना त्यावेळेस तिथे काय वातावरण होतं हे अर्थातच शास्त्रज्ञांनी त्यांच्या अभ्यासातून लावलेली हे अनुमान आहे, कारण त्यावेळेला कोणी नव्हतंच बघायला हे सगळं प्रत्यक्ष बघायला. तर मग त्याच्यामध्ये असं मी हे केलं की ह्या उत्क्रांती मॅडम खूप कडक शिस्तीच्या आहेत, त्या सांगतील ते नियम पूर्णपणे पाळायचे आपण, असं थोडंसं हे करण्याचं केलं मी. आणि मग आपण त्या कालयानात प्रवेश करतो, त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी आपण बसतो, आणि मग त्या सांगतात की तुम्ही आता पट्टा लावा, आता आपण हळूहळू आपलं यान सुरू होणार आहे, आणि काही मिनिटांमध्येच आपण पूर्ण थेट 450 कोटी वर्ष मागे जाणार. आणि मग ते त्याच्यात बसतात प्रवासी, आणि मग ते यान सुरू होतं, आणि झुमकन एकदम 450 कोटी वर्ष मागे जातं. आणि तोपर्यंत त्या यानाच्या भिंती असतात त्या पूर्णपणे बंद असतात सगळ्या. आणि मग ते यान तिथे पोहोचल्यावर, म्हणजे त्या उत्क्रांती मॅडमने आधी सांगितलेलं आहे की आपण थेट 450 कोटी वर्ष मागे जाणार, आणि मग हळूहळू आपण पुढे पुढे आत्ताच्या 2024 मध्ये येऊन पोहोचणार. तर मग ते मागे जाताना आपल्याला बाहेरचं काहीच दिसणार नाही, पण जसं आपण पुढे यायला लागू तसे ते यानाचे पडदे, भिंतीचे पडदे वर होतील, आणि मग तुम्हाला बाहेरचं सगळं दृश्य बघता येईल काय काय एखादा काहीतरी सायफाय आपण ऐकतोय असं वाटतंय मला ते. आणि मग तो प्रवास सुरू होतो. आपण मागे जातो पृथ्वीच्या जन्माच्या वेळेस, आणि मग त्या भिंती हळूहळू उघडतात, हळूहळू ते पडदे वर जातात, आणि मग वर जाताना मग प्रवासी बाहेर जेव्हा बघायला लागतात तेव्हा त्यांना खूप असे धक्के बसतात की अरे बापरे, आपण कुठे आलोय. आणि त्याच्यामध्ये आपण त्रिमितीच्या साहाय्याने आपण ते बघतोय. आपण एखादा 3D पिक्चर कसं बघतो थिएटरमध्ये जाऊन, त्याला ते विशिष्ट चष्मे लावून, तसं आपण काहीतरी बघतोय. आपण त्या दृश्याचा एक भागच आहोत, प्रत्यक्ष आपण ते अनुभवतोय, अशी ती कल्पना आहे. तर मग पृथ्वी जेव्हा निर्माण झाली, अस्तित्वात आली, त्यावेळेला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वातावरण खूपच वेगळं होतं. प्रचंड तापमान होतं, जवळपास 2000 डिग्री सेल्सिअस एवढं बाहेरचं तापमान होतं. आता आपण अनुभवतो ते साधारण 35, 36, 37 डिग्री. म्हणजे आपण तुलना करू शकतो की त्यावेळेस काय भयानक परिस्थिती असेल. आणि तेव्हा ज्वालामुखीचे उद्रेक खूप मोठ्या प्रमाणात होत होते. आताचे जे आपण पर्वतरांगा सगळ्या बघतो जगभरातल्या, त्या सगळ्या त्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्या सगळ्या ज्वालामुखीचे उद्रेक किंवा ज्याच्या भूभागाच्या हालचाली, याच्यातून हे सगळं निर्माण होत गेलं. आणि मग त्याच वेळेला वातावरणात इतके बदल होत होते पटापट की पाऊस सुरू झाला, आणि अनेक वर्ष पाऊस पडतच राहिला खूप मोठ्या प्रमाणात. मग त्यातून हे सगळे जलाशय निर्माण झाले. महासागरांची निर्मिती सुद्धा अशाच प्रकारे झाली असावी असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्याला अजून एक त्यांना स्रोत सापडला त्यांच्या संशोधनामध्ये, तो म्हणजे धूमकेतू आणि अशनी म्हणजे मिटिओराइट्स यांचा खूप मोठ्या प्रमाणात मारा पृथ्वीच्या पृष्ठभागावर वर्षाव होत होता. आणि ह्या उल्का वर्षावातनं काही उल्का प्रचंड मोठ्या आकाराच्या होत्या, त्यांच्यामुळे काही विवरं तयार झाली. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे लोणारचं सरोवर जे आहे महाराष्ट्रामध्ये, बुलढाणा जिल्ह्यात, त्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. ते सरोवराची निर्मिती आहे ती अशीच एक मोठी उल्का प्रचंड आकाराची पृथ्वीवर आढळली त्या जागी, आणि तिथे ते सरोवर तयार झालं. तर त्याचबरोबर पाऊस पडत होता, आणि धूमकेतूंच्या ज्या शेपट्या असतात
हा. त्या शेपट्यांमध्ये बर्फाचे स्फटिक किंवा कण यांना आढळ शास्त्रज्ञांना, आणि त्याचं पाण्यामध्ये रूपांतर. होय. तो पण एक स्रोत पृथ्वीवरच्या पाण्याचा आहे असं आता सिद्ध झालेलं आहे. बरोबर. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जसं मग मग तिथला आपला प्रवास तो टप्पा झाला, मग ते कालयान पुढे पुढे यायला लागलं. आणि मग ती त्याच्यामध्ये मी वर्णन केल्याप्रमाणे आपण ते जे महाकाल खंड आहेत त्याच्यामध्ये जिओलॉजिकल टाइम स्केल ज्याला म्हणतो आपण, त्याचे वेगवेगळे खंड केलेले, खंडांमध्ये विभागणी केलेली आहे. तर त्याच्यामध्ये 400 कोटी ते 250 कोटी वर्ष हा एक कालखंड आहे. नंतर 250 कोटी ते 54 कोटी वर्ष हा एक कालखंड आहे. हा, त्याला प्रोटेरोझोइक कालखंड म्हणतात. नंतर 54 कोटी ते 25 कोटी हा एक कालखंड आहे. नंतर त्याला पॅलिओझोइक कालखंड म्हणतात. आणि मग 25 ते 6.5 कोटी, म्हणजे आपण आता जवळ यायला लागलो आपल्या काळाच्या. त्याला मेसोझोइक एरा म्हणतात. त्या मेसोझोइक एराचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना डायनोसॉर्स माहिती जातात, बहुतेक सगळ्यांना, जे प्रचंड महाकाय सरीसृप वर्गातले प्राणी होते. तर त्यांचं अस्तित्व ह्या मेसोझोइक एरामध्ये त्यांची उत्पत्ती झाली. आणि नंतरचा कालखंड आहे तो सेनोझोइक कालखंड, जो 6 कोटी वर्ष ते आत्ताचं वर्तमान काळ. आता आपण ज्या कालखंडात आहोत, म्हणजे मानवाची क्रांती निर्मिती सगळी याच कालखंडात झालेली आहे. बरोबर. म्हणजे या जीवसृष्टीच्या सगळ्या प्रवासामध्ये मानव सगळ्यात शेवटी आलाय का? हो, म्हणजे आता ज्याने सगळ्या जगावर विश्वावर राज्य केलंय तो मानव सगळ्यात शेवटी आलेला आहे. तसंच झालेलं आहे. तर आणि ह्याच्यामध्ये मग ह्या सगळ्या प्रवासाच्या दरम्यान 450 कोटी वर्षापासून ते पुढेपर्यंत ह्या प्रवाशांना खूप अद्भुत गोष्टी त्या प्रवासामध्ये दिसल्या. कारण 450 वर्षानंतर म्हणजे तिथे पोहोचल्यावर ते कालयान पुढे यायला लागलं. आणि जसं ह्या प्रत्येक कालखंडात प्रवेश करत गेलं तसं त्यांना जीवसृष्टीमध्ये अनेक वेगवेगळे आविष्कार, खूप वेगवेगळे हे दिसायला लागले. विविधता कशी झाली, म्हणजे किती प्रचंड प्रमाणात. त्या काळामध्ये आता जे आपण झाड बघतो आजूबाजूला, जे वृक्ष बघतो, तर हे नव्हते, वेगळ्याच प्रकारचे वृक्ष होते सगळे. म्हणजे सायकस आपल्याला साधारण सगळ्यांना माहिती असतं, सायकस ही वनस्पती. तर त्या सायकसच्या वर्गातले त्या वनस्पती खूप मोठ्या प्रमाणात होत्या. आणि सगळ्यात आधी वनस्पतींचं अस्तित्व देखील पाण्यातच होतं. प्राणीसृष्टी आणि वनस्पती सृष्टी यांचा उगम पाण्यात झाला, आणि मग पाण्यातून त्यांनी बाहेर यायचा प्रयत्न केला. आणि मग जमिनीवर त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि ते टिकून राहिले. आणि त्यातूनच पुढे उत्क्रांतीचा प्रवास सुरू झाला. तर तो जो सगळे कालखंड आहेत वेगवेगळे, ह्या पुस्तकामध्ये मी ते तक्त्यांच्या स्वरूपात मांडलेले आहेत. अगदी छान. आणि ते आपल्याला वाचायला मिळेल. आणि या प्रत्येक महाखंडाचे उपखंड आहेत. हे मुख्य जे खंड सांगितले मी आधी, 1 2 3 4 5 6, तर ह्याचे प्रत्येकाचे उपखंड आहेत. सर, आपण या पुस्तकाचं, आता तुम्ही हे सांगितलं ना टाइमलाईन वगैरे, तर या पुस्तकाचं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण सगळे डिटेल देऊया की आपले टॉपिक कोणते आहेत त्या पुस्तकामध्ये, आणि पुस्तक जर खरेदी करायचं असेल तर लिंक त्याची आपण देणार आहोत. बरोबर. तर याच्यामध्ये मला अजून एक विशेष महत्वाची गोष्ट वाटली, तर आपण जैवविविधता म्हणतो आहे, पण त्याच्यामध्ये एक एकता पण आहे. म्हणजे तुम्ही काल माझ्याशी बोलताना म्हणाला की एक पेशी हा सगळ्याचा एक उगम आहे. तर त्याच्याविषयी आपल्याला सांगा ना. म्हणजे विविधता दिसतेच आहे, पण त्या सगळ्यांना एक समान जोडणारा एक धागा आहे, ही जो मूळ गोष्ट आहे आपली, त्याविषयी देखील सांगा. नक्कीच आवडेल मला बोलायला त्या विषयावर. प्रत्येक सजीवाचं शरीर हे ज्या घटकाचं बनलेलं मूलभूत घटक, त्याला पेशी असं नाव दिलेलं, किंवा इंग्लिशमध्ये त्याला सेल म्हणतात. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये इतकी आश्चर्याची गोष्ट आहे, आपण जेव्हा ह्याचा अभ्यास करतो किंवा वाचतो त्याच्याबद्दल, तर पेशीचं मूलभूत जी रचना आहे ती सगळ्यांमध्ये सारखी आहे. अगदी अतिसूक्ष्म ज्या आपण म्हणजे जे बघण्यासाठी आपल्याला खूप आधुनिक स्वरूपाचे सूक्ष्मदर्शक यंत्र वापरावे लागतात, असे बॅक्टेरिया किंवा जीवाणू आणि व्हायरसेस किंवा विषाणू, तर ह्याच्या बॅक्टेरियाची पेशी, किंवा प्राण्यांमध्ये अमिबा साधारण सगळ्यांना माहिती असतो, एकपेशीय प्राणी, अमिबाची पेशी. आणि एखादं आपण जास्वंद घेतलं किंवा आंब्याचं झाड घेतलं, तर त्या झाडाच्या पानाची पेशी आणि माणसाच्या शरीरातली पेशी, ह्या मूलभूत त्यांची रचना आहे ते एवढी सिमिलर आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक आपल्याला आढळत नाही. उदाहरणार्थ,
सगळ्या सजीवांच्या पेशींमध्ये हो. त्यांची एक पेशी द्रव्य असतं. हा. त्या पेशी द्रव्याची जर त्याचे घटक जर बघितले हम्म. तर त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात, फॅट्स असतात म्हणजे लिपिड्स असतात आणि हम्म. इतर काही खनिज असतात वेगवेगळ्या प्रकारची, हम्म. आणि पाणी असतं. हम्म. पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे हे एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. हम्म. म्हणजे जीवसृष्टी पाण्यात अस्तित्वात आली हम्म. आणि नंतर मग खूप त्याच्यामध्ये बदल होत गेले. हम्म. जमिनीवर आले प्राणी, वनस्पती जमिनीवर आल्या, हम्म. पण जवळपास सगळ्याच प्राण्यांनी हम्म. आपला जो मूळ त्यांचा अधिवास होता पाणी, हम्म. ह्याच्यापासून फारकत घेतलेली नाही. हम्म. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये देखील पाणी असतं, हो. पेशींमध्ये देखील पाणी असतं. आणि त्या पेशीला एक तुम्ही काहीतरी विशिष्ट नाव दिलं आहात, ते खूप काही हा. छान आहे, ते तर सांगा ना. ते हा जेव्हा म्हणजे उत्क्रांतीचा अभ्यास जेव्हा सुरू झाला की हो. जीवसृष्टी कशी उत्क्रांत झाली, हा. तर त्याच्यामध्ये काही गमतीशीर गोष्टी म्हणजे साधारणपणे 16व्या शतकामध्ये हा. हा. जे काही तत्ववेत्ते होऊन गेले हो. ग्रीक किंवा हो. रोमन कल्चरमध्ये, हम्म. अरिस्टॉटल सारखे हम्म. किंवा इतर, हम्म. तर त्यांनी त्यांच्यासारखे असे बरेच लोक आहेत. शेवटी कसं आहे की आपण माणूस म्हणून आपल्याला एक कुतूहल असतं हो. जीवसृष्टीबद्दल. हो. तेव्हा हे झाड आलं म्हणजे कसं आलं हा. हा. किंवा हे प्राणी कसे आले, हा. हा. तर त्या काळामध्ये संशोधनासाठी काही साधनं उपलब्ध नव्हती. हा. तर लोकांनी आपापल्या कल्पना लढवत गेली हा. हा. की अगदी एक गमतीशीर उदाहरणं, त्याच्यात बरीच उदाहरणं आहेत देता येतील, हम्म. की बेडकाचा जन्म हम्म. पावसापासून झाला. म्हणजे पाऊस पडला आणि पावसाच्या पाण्यातनं बेडूक आलं. हम्म. असा एक समज प्रचलित होता आणि ओके. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. हा. हा. आणि मग त्याचं कारण स्वाभाविक आहे की आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यात आपल्याला बेडूक सगळीकडे दिसतात. हो. हो. हे बेडूक उर्वरित जे सगळं हिवाळा आणि उन्हाळा असतो, हम्म. तर बेडूक जमिनीखाली जातात, हम्म. त्यांची निद्रावस्थेत जातात आणि पाऊस पडला की मग ते बाहेर येतात त्यांचं हम्म. जीवन कार्य पूर्ण करण्याकरता, जीवनचक्र करण्याकरता. हम्म. तर त्या काळात ज्यांनी कोणी हा सिद्धांत मांडला हम्म. त्यांनी ते बघितलं असेल, म्हणजे निरीक्षणात हे सिद्ध केलं. हम्म. त्याला शास्त्रीय आधार काही नव्हता हा. की पाऊस पडला की बेडूक पावसापासून निर्माण झाले असं. असाच दुसरा एक सिद्धांत माशांच्या बाबतीत, हम्म. की माशा ह्या कुजलेल्या मांसापासून, म्हणजे मांसातून निर्माण होतात. हा. हा. म्हणजे मांस, एखादा प्राणी मरून पडला, हा. त्याचं मांस कुजलेलं असतं शरीर, हो. की त्यातनं माशा निर्माण होतात. हा. हा. तर त्यालाही असंच, आपल्याला माहिती आहे की मृत शरीर असलेलं प्राणी, हम्म. तर त्याच्यावरती माशा जमतातच खूप. तर हे सगळं त्याला नंतरच्या काळामध्ये 19व्या शतकामध्ये शास्त्रज्ञांनी त्याच्यावर खूप अभ्यास केला, संशोधन केलं हा. हा. आणि मग त्यांनी ते सिद्धांत मांडले सगळे. हो. तर त्याच्यातनं हा सिद्धांत पुढे आला की लास्ट युनिव्हर्सल कॉमन अँसेस्टर, हा. हा. म्हणजे अगदी सर्वात पहिला जो जीव, हा. ज्याला ल्युका असं नाव दिलं, LUCA, अच्छा. हे लास्ट युनिव्हर्सल कॉमन अँसेस्टर, हा. तर ती आदिपेशी. हम्म. म्हणजे ती मूलभूत आदिपेशी. हम्म. आणि मग आपल्याला एखाद्या वृक्षाचं आपण बघतो जीवनचक्र, आपल्याला माहिती असतं, हम्म. बी जमिनीत रोवलं की त्या बीला हम्म. खाली मुळं फुटतात हम्म. आणि वरती त्याचं देठ किंवा स्टेम तयार होतं हम्म. आणि मग त्याच्या असंख्य, ते झाड जसं वाढतं हो. हो. तशा त्याच्या असंख्य फांद्या फुटत हा. जातात आणि महावृक्ष तयार होतो. हा. तसंच ह्या लुका ही आदिपेशी, हा. तिच्यापासून हा जीवनाचा महावृक्ष हो. हो. तयार झाला, अशी ती संकल्पना आहे. ती फार इंटरेस्टिंग आहे आणि हा. ते म्हणजे पुरावे, त्याचे शास्त्रीय पुरावे आहेत, बरोबर. ते सिद्ध केलेले आहे. हा. हा. ते आज ह्या महावृक्षाला प्रचंड फांद्या फुटलेल्या आहेत बरोबर. आणि प्रत्येक फांदीचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. हम्म. प्रत्येक फांदी, त्याची उपफांदी, हा. हा. त्याची पुन्हा उपशाखा, हो. हो. या प्रत्येकाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. हो. हो. आता ह्या सगळ्यांमध्ये हा समान धागा आहे. हम्म. मगाशी मी म्हटलं की वनस्पतीच्या पेशी आणि आपल्या पेशी, हा. त्याच्यामध्ये मूलभूत समानता आहे. हम्म. म्हणून मग जीवसृष्टीमध्ये जरी विविधता आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते, तरी एकता. तरी ही एकता आहे. म्हणजे बरोबर. पेशी हा मूलभूत घटक आहे. बरोबर. म्हणून मी त्याच्यामध्ये एक असं उदाहरण दिलंय की आपण भिंत जेव्हा बांधतो, हा. एखादी, तर भिंतीची रचना ही विटांची असते, हो. हो. या विटांमुळे भिंत तयार होते. हम्म. तसं प्रत्येक सजीवाचं शरीर हम्म. हे पेशींमुळे तयार झालं हम्म. आणि या पेशींमध्ये खूप साधर्म्य आहे. बरोबर. त्यामुळे तो मूलभूत घटक आहे, म्हणजे समान धागा आहे असं म्हणता येईल. आणि सर, आता या म्हणजे अखंड अशा जीवसृष्टीमध्ये मानव सगळ्यात शेवटी आला, असं आपण म्हणालो. तुम्ही मगाची टाइमलाईन सांगितली त्याच्यामध्ये. आणि या बहुविधतेवरतीच मानवाचं अस्तित्व अवलंबून आहे. आतापर्यंत देखील होतं आणि पुढच्या काळात देखील असणार आहे. बरोबर. तर आता आपण म्हणतो की आपण पर्यावरणाचं संवर्धन करूया. तर लक्षावधी वर्षापासून ही सृष्टीत मानवाच्या विकासासाठी हातभार लावत आलेली आहे. तर मग आता जे आपण प्रदूषण म्हणतो किंवा जे प्लास्टिकचा भस्मासूर आपल्याकडे सगळीकडे आता फोफावलेला आहे,
तर म्हणजे असं होतं की काही कालावधीनंतर म्हणजे प्रदूषण जरी झालं तरी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे वगैरे ते प्रदूषण थोडंसं कमी होत असतं काही वेळा. म्हणजे मुंबई जे आपण म्हणतो की मुंबईमध्ये प्रदूषण आहे, पण समुद्राची पार्श्वभूमी लाभल्यामुळे ते प्रदूषण वाहून नेलं जातं त्या वाऱ्यांनी. तर सृष्टी हे जे काही अस्वच्छता झालेली असेल ती स्वच्छ करायचा प्रयत्न करते तिच्या मार्गाने. तर मानवानं या सजीव सृष्टीच्या विविधतेला सपोर्टिव्ह असं कसं वागलं पाहिजे येत्या काळात, ते सांगा ना. हे फार फार महत्वाचं आहे आणि मी माझ्या हो. पुस्तकामध्ये त्याचा हा. आढावा घेतलेला आहे. हा. त्याच्या आधी एक थोडस मी जीवितता कशी हो. उत्पन्न झाली ते हो. थोडक्यात सांगतो. हो. आपण जे आजूबाजूला असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी, फुलपाखरं, हो. कीटक, आपण स्वतः, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, त्या सर्व निर्माण कशा झाल्या याचं कुतूहल देखील शास्त्रज्ञांना खूप मोठ्या प्रमाणात होतं की नक्की काय झालंय बाबा, हे कशामुळे झाले असेल. तर पुन्हा पेशींचा अभ्यास करताना त्यांच्या असं लक्षात आलं की पेशींमध्ये केंद्रक नावाचा एक त्याचा एक अवयव असतो पेशीचा. त्या केंद्रकामध्ये गुणसूत्र असतात, क्रोमोझोम्स असतात, आणि त्याच्यावरती असणारा डीएनए नावाचा एक एक रासायनिक पदार्थ. तर ह्या डीएनए मुळे ही संपूर्ण विविधता आपल्याला दिसते. तर त्याच्यामध्ये ते जे प्रकरण आहे ह्या पुस्तकात, त्याच्यात मी एक सुरुवात त्याची अशी केली आहे. ते जे जगाच्या पाठीवर नावाचा सिनेमा होता, त्याच्यात सुधीर फडकेंचं एक खूप सुंदर गाणं होतं, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. आणि त्याच्यात एक पुढे असं कडवं आहे की या वस्त्रात विणतो कोण, एक सारखी नसती दोन. तर ते त्या गाण्याचा आधार घेऊन मी त्याच्यात असं उल्लेख केलाय की हे जे शरीररूपी वस्त्र आहे, ह्या वस्त्राचा विणकर कोण असेल, हे कोण करतं असं. हे फक्त मानवी शरीर नाही तर सगळंच, म्हणजे पूर्ण जीवसृष्टी. तर ह्याचं कोडं शास्त्रज्ञांना पडलं होतं की हे नक्की कशामुळे होत असेल. ठीक आहे, आपण बघतो हे सगळं माहिती आहे आपल्याला, पण हे कशामुळे होतं नेमकं. मग त्या शोधामध्ये त्यांना असं कळालं की हा डीएनएचा जो रेणू आहे, मॉलिक्यूल आहे, तो हे सगळं घडवून आणतो, ती पूर्ण स्थित्यंतर. हे मानवामध्ये सुद्धा आपण एकाच कुटुंबामधल्या आई वडील आणि मुलं, त्याची मूलभूत लक्षणं सारखी असतील, पण त्यांच्यातही विविधता, आपल्याला भिन्नता दिसते. डोळ्यांचे रंग असतील, केसांची रचना असेल, आपल्या त्वचेचा रंग असेल, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात विविधता आपल्याला दिसते. आणि ही विविधता निर्माण करण्याचं काम हे डीएनएचे रेणू आणि त्याच्यावर असलेले जीन्स, म्हणजे जनुक, यांच्यामुळे हे सगळी पूर्णपणे मोठ्या प्रमाणात जीवितता निर्माण झाली. आता जीवितता अस्तित्वात आली, निसर्गाने आपल्यावरती खरं आपले खूप मोठे उपकार आहेत मानवावर. हे मानव जेव्हा अस्तित्वात आला साधारण 40 लक्ष वर्षांपूर्वी, तर त्यावेळेला आपले जे वंशज होते म्हणजे आदिमानव, तर ते इतर प्राण्यांसारखेच त्यांचं पूर्ण वर्तन होतं. त्यांना निसर्गाशी ते एकरूप राहूनच त्यांची सगळं जीवनचक्र सुरू असायचं. आणि जेव्हा मग हळूहळू आपली बुद्धिमत्ता वाढत गेली उत्क्रांतीच्या ओघामध्ये, मानवी मेंदूचा आकार वाढायला लागला आणि त्याबरोबर त्याची बुद्धिमत्ता जास्तीत जास्त प्रगल्भ होत गेली. आणि मग एका कुठल्या तरी ह्याच्यात त्याच्या असं लक्षात आलं, अग्नीचं निर्माण झालं, अग्नी निर्माण करण्याचं कसं त्यांनी साधलं. आणि मग असं लक्षात आलं की अरे, निसर्गाला आपण आपल्या सोयी करता पाहिजे तसं झुकवू शकतो, वाकवू शकतो. आपल्यामध्ये तेवढी आता ताकद आहे. वास्तविक मानव प्रजाती ही इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये अतिशय दुबळी आहे शारीरिक. पण केवळ बुद्धीच्या जोरावर आपण जे तंत्रज्ञान विकसित करत गेलो हळूहळू, त्या जोरावर आपण निसर्गावरती कब्जा मिळवला. आणि निसर्गाचे जे मूलभूत नियम होते, त्या नियमांना बगल देऊन आपण निसर्ग म्हणजे अतिशय त्या नियमांविरुद्ध कार्यरत म्हणजे काम करायला सुरुवात केली. आणि ह्या सगळ्याला आता अगदी म्हणजे 17व्या शतका 18व्या शतकापर्यंत आपली जीवनशैली सगळीकडे जगभरात ही निसर्ग अनुरूपच होती, निसर्ग म्हणजे पर्यावरणपूरकच होती. आणि त्यावेळेला पर्यावरण हा शब्द देखील अस्तित्वात नव्हता आणि ते सहज म्हणजे जीवनशैलीचा एक भागच होता. पण 17व्या शतकामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली युरोपामध्ये, आणि त्या औद्योगिक क्रांतीनंतर इतके झपाट्याने बदल होत गेले सगळे आपल्या विचारांमध्ये, आपल्या कृतीमध्ये, आचारांमध्ये. आणि एक प्रकारचा अहम निर्माण की मी म्हणजे कोणीतरी ग्रेट आणि मी निसर्गावर विजय मिळवू शकतो. आणि निसर्गातली जी संसाधनं आहेत सगळी, ती संसाधनं आपल्याला पाहिजे तशी आपण वापरू शकतो. वास्तविक निसर्गाने, पृथ्वीने आपल्याला जी संसाधनं पुरवली आहेत
त्या संसाधनांवर मगाशी म्हटल्याप्रमाणे अतिसूक्ष्म जीवाणू आणि अमिबासारख्या प्राण्यांपासून ते सगळ्यांचाच म्हणजे अगदी हत्ती असतील, जिराफ किंवा सगळे महाकाय प्राणी, हा, वनस्पती हा. सगळ्यांना पुरेल एवढी संसाधनं निसर्गाने उपलब्ध केली आहेत. हा. पण माणसांनी आपण आपल्या हव्यासापोटी ती संसाधनं आपल्यासाठी जास्तीत जास्त वापरली आहेत. आणि ह्या सगळ्या घटकांसाठी आपण अतिशय कमी संसाधनं ठेवलेली आहेत. आणि त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला खूप मोठ्या प्रमाणात. आणि तंत्रज्ञान विकसित होत गेलं तसं आपल्याला हव्यास आपला वाढत गेला. ऊर्जा निर्मिती असेल किंवा इतर सगळ्याच बाबतीमध्ये. आणि मग त्यातून निसर्गाची अपरिमित हानी झाली. आता भारतापुरतं बोलायचं झालं तर साधारणपणे भारतात देखील आपली प्राचीन संस्कृती खूप महान आहे. भारतीय संस्कृती, आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गाला देवता मानलेलं आहे. आपण जे काही आपले सण सगळे साजरे करतो वेगवेगळे, तर ते निसर्गाला केंद्रस्थानी ठेवून करायचे असं आपल्या ऋषी मुनींनी सांगितलेलं आहे. आणि त्या संस्कृतीमध्ये तसे विचार पण मांडलेले आहेत सगळे. सगळ्या प्राण्यांना देवी देवतांचं आपण स्थान दिलेलं आहे. पण आपण त्या ह्याच्यापासून देखील आता दूर चाललो, दुरावलोय. म्हणजे जे प्रदूषण आपण करतो विविध प्रकारे, तर याच्यातून आपण पुन्हा एकदा निसर्गाची तादात्म्य कसं पाहू शकतो आणि या सगळे जे प्रॉब्लेम आपण निर्माण केले स्वतः प्रदूषण रूपी राक्षसाचे, त्याच्यावर कशी मात करू शकतो हे पण या पुस्तकामध्ये तुम्ही मांडलंय ना. तर त्या प्रकरणामध्ये तर वाचक आपले वाचतीलच त्याच्यामध्ये. तर आता सर पुढचा प्रश्न आपण असा घेऊया की म्हणजे हे मुलांसाठी म्हणजे कितवीपासूनच्या मुलांसाठी उपयोगी आहे पुस्तक साधारण? साधारण मला वाटतं 7वी पासून. बरोबर. म्हणजे आधी परिसर अभ्यासा विषय असतो मुलांना, असतो. तर ते 7वी पासूनची पुढची मुलं सगळी हे पुस्तक छान वाचू शकतात. बरोबर. त्यांना निश्चित उपयोगी पडेल, शिक्षकांना उपयोगी पडेल, पालकांना उपयोगी पडेल असं मला वाटतंय. म्हणजे आता बघूया काय. हो नक्कीच. तर सर आता तुम्ही पर्यावरण दक्षता म्हणजे आपल्या ठाण्यातला एक विशेष संस्था आहे पर्यावरणाचं रक्षण करणारी, तर त्याच्यासाठी देखील तुम्ही कार्यरत आहात. तुम्ही त्याचे उपाध्यक्ष आहात ना आता. तर त्याच्यात थोडंसं आपलं ठाणे आणि परिसरामध्ये जे काम सुरू आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा ना आपल्याला. नक्कीच. म्हणजे जसं आपण तुम्ही लिहिलं आहात तर तुम्ही प्रत्यक्ष ते कार्य देखील करताय हे पण आपल्या प्रेक्षकांना कळेल. तर आता हे सगळं लिहिताना जेव्हा मी शेवटच्या प्रकरणाकडे आलो तेव्हा मला असं वाटलं की आपण सगळ्या निगेटिव्ह गोष्टीच का मांडायच्या. म्हणजे पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टी पण होतातच आहेत. म्हणजे अगदी आता जगाचा अंत आलाय किंवा आपण अगदी आता जीवसृष्टी पूर्ण नष्ट होतीये, इतक्या त्या पॉइंट पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत निश्चितपणे. पण आपण जर सावरलं, स्वतःला वेळीच सावरलं आणि अजूनही प्रयत्न केले मनापासून, तर हे आपण चक्र थोडस मागे, अगदी 100% मागे आपण नाही जाऊ शकणार, पण काही प्रमाणात आपण हा विनाश रोखू शकतो. आणि सुदैवाने जगभरामध्ये असे अनेक विचारवंत आणि काही विद्यार्थी पण, त्यांना हे लक्षात आलं की आपण काहीतरी केलं नाही आता तर नजीकच्या भविष्यामध्ये आपला विनाश अटळ आहे. अनेक संस्था किंवा व्यक्तिगत पातळीवर अनेक लोकांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यातनं काही चांगल्या गोष्टी निर्माण व्हायला सुरुवात झाली. उदाहरणार्थ गिधाडं ही निसर्गामध्ये खूप महत्वाचा त्यांचा सहभाग आहे निसर्ग स्वच्छ राखण्यामध्ये. तर काही वर्षांपूर्वी म्हणजे काही दशकांपूर्वी राहतात ही गिधाडं नष्ट होण्याच्या मार्गावर आली. काही पुन्हा मानवी कृतींमुळे अधिवास नष्ट झाले आणि इतर काही कारणांमुळे. पण गेल्या साधारण 10-15 वर्षामध्ये सीस्केप नावाची एक संस्था आहे, कोकणामध्ये काम करते. तर त्यांनी गिधाडांकरता खास त्यांना संरक्षण मिळावं आणि त्यांना अन्न मिळावं ह्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आणि त्यांना खूप चांगलं यश मिळते. अशा अनेक संस्था आज कार्यरत आहेत. त्यातली आमची एक संस्था पर्यावरण दक्षता मंडळ, ठाणे आणि परिसरात, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मुरबाडचा ग्रामीण भाग. सगळ्या परिसरामध्ये 1999 मध्ये आम्ही सुरुवात केली. आणि सुरुवातीला आमचा विषय म्हणजे साधारणपणे आम्ही असा विचार केला की शालेय विद्यार्थ्यांपर्यंत, कारण त्या काळामध्ये शाळेमध्ये पर्यावरण हा विषय शिकवला जात नसे किंवा वेगळ्या पद्धतीने शिकवण्यात येत असे. म्हणून मग पहिल्यांदा आम्ही पर्यावरण शाळा हा उपक्रम सुरू केला. आणि त्याच्यामध्ये उद्देश असा होता की विद्यार्थ्यांनी, आणि ही खुली शाळा होती म्हणजे त्यांना काही असं स्ट्रक्चर काही नव्हतं, कारण पर्यावरण आणि निसर्ग हे विषय खरं म्हणजे 4 भिंतीमध्ये बसून शिकण्याचे नाहीये. तुम्हाला प्रत्यक्ष निसर्गात जाऊन त्याची अनुभूती घेणं आणि तो अनुभवणं आणि वाचन करणं निसर्गाचं,
वाचन करणं हा फार महत्वाचा भाग आहे हो. की तुम्ही निसर्गात जा, हा. एकरूप व्हा, झाडांशी गप्पा मारा, हा, हा. प्राण्यांशी गप्पा मारा, हम्म. आणि तुम्हाला निश्चितपणे खूप चांगलं त्यांच्यापासून बरोबर. फीडबॅक मिळेल याची अनुभूती येते. बरोबर. अं, असं ते तर सुरू झालं काम. हा, असं ते काम सुरू झालं. आता सध्या काय काय प्रकल्प सुरू आहेत सध्या आता आमचे जवळपास मध्यंतरीच्या काळामध्ये हा, हा. टिटवाळ्याजवळ रुंदे नावाचं गाव आहे. हा, हा. तर तिथे आम्हाला वन खात्याकडनं जमीन मिळाली होती, साधारण 50 एकर, हम्म. आणि 7 वर्षाच्या लीजवरती जमीन आम्हाला दिली होती. अच्छा. उजाड जमीन होती हा, हा. आणि त्याचं जंगलामध्ये रूपांतर करायचं असा तो अरे वा. प्रकल्प होता. हा, हा. तर 7 वर्ष आम्ही त्याच्यावरती काम केलं. हा, हा. त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग घेतला, बरोबर. शाळेच्या मुलांचा सहभाग घेतला, हा, हा. आणि आज तिथे अतिशय सुंदर घनदाट जंगल बरोबर. तिथे तयार झालंय. म्हणजे आधी काळू केलंय नदीच्या आणि काठावर. सांगितलंय तसं हो, झालंय. म्हणजे तुम्ही तसं पुस्तकात झालंय. लिहिलेलं आहात ते प्रत्यक्ष हो, देखील तुम्ही प्रत्यक्षात अंमलात आणलेलं केलेलं. आहात. आणि त्या पर्यावरण व्यतिरिक्त दक्षता मंचाच्या माध्यमातून. लोकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबद्दल हा. संवेदनशीलता निर्माण करणं, हो, हो. त्यासाठी आमचे अनेक उपक्रम आहेत. हा. कारण काय आमच्या एक लक्षात आलं की जैवविविधतेचा विनाश जो होतोय हा, हा. त्याला अनेक घटक कारणीभूत आहेत. हो. वेगवेगळे प्रदूषण आहे, अधिवास नष्ट होत आहेत मोठ्या हम्म. प्रमाणात, कारण हम्म. जंगलाची तोड आपण करतोय हम्म. विकासाच्या नावाखाली, हम्म. आणि त्या अधिवास नष्ट होण्यामुळे प्राणी विस्थापित होत आहेत. हो. त्यांचं मूळ घर जर आपण काढलं, आता ही घर जी बांधलीत सगळी, हम्म. इथे आधी जंगलच होतं ना पूर्ण, हम्म. ते आपण त्यांच्या अधिवासामध्ये शिरलोय. हम्म. तर ह्या अधिवास नष्ट होणं हे एक कारण आहे. हम्म. आणि ह्या आधुनिक युगामध्ये हम्म. आपल्या भारतासारख्या देशामध्ये तर हो, हो. कचरा ही प्रचंड मोठी समस्या आहे. हो, हो, हो. म्हणजे जलचरांना तर ही समस्या इतकी भयानक भेडसावतीये. हम्म. समुद्रामध्ये कचरा, प्लास्टिकचा कचरा विशेषतः, हम्म. हे जाण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. हम्म. तर ह्या दृष्टीने देखील आम्ही आता खूप तातडीने काही पावलं उचलावी. हम्म. होतंय काय की आमच्या एक असं लक्षात आलंय की मुलांना शाळेमध्ये आता हल्ली सांगितलं जातं हो, हो. की तुम्ही प्लास्टिकचा कचरा करू नका, तो नीट गोळा करा, हा, इथं हा. ठेवा. बरोबर. पण आमच्या असं लक्षात येतं की पालकांना विशेषतः हा. प्रबोधन करण्याची खूप गरज आहे. म्हणजे ही मुलंच जाऊन पालकांना सांगत असतील ना घरी, हा, आता आपण हो, असं वागूया हो, म्हणून. हो. पण तरी आम्ही बघतो की पालक ऐकत नाहीत हम्म. मुलांचं. हम्म. आणि त्यामुळे पालकांना प्रबोधन करण्याची खूप गरज आहे. तर त्या बरोबर. दृष्टीने काही नंतर पर्यावरणपूरक सण कसे साजरे करावे हा, हा, हा. या दृष्टीने आमचे अनेक उपक्रम आहेत. दिवाळी असेल किंवा हो, हो. होळीच्या वेळेस, हो. इतर सगळे, आणि आपले जे पारंपरिक सण आहेत हा, हा. तर ते अधिकाधिक पर्यावरण स्नेही किंवा पर्यावरणपूरक कसे होतील हम्म. यासाठी काय काय करायला हवं हम्म. या दृष्टीने लोकांमध्ये अवेअरनेस किंवा जागरूकता हम्म. निर्माण करणं हम्म. हा देखील एक आमचा उपक्रम आहे. बरोबर. आमचं एक आपलं पर्यावरण नावाचं मासिक आहे. हा, हा. आणि त्या मासिकाच्या ते गेली जवळपास 17-18 वर्ष, आम्ही 20 वर्ष झाली आता दादा, ते मी त्या मासिकाचाही मी संपादक आहे, हम्म. आणि विद्याधर वालावलकर आम्ही दोघं जण त्याचे मुख्य संपादक म्हणून आहोत. हा, हा. त्या मासिकाच्या माध्यमातून देखील आम्ही हजारो शाळांपर्यंत पोहोचलेलो आहोत. हम्म. या मासिकाचा उद्देश तोच आहे की हे ज्ञान जे आहे सगळं हम्म. पर्यावरण विषयक, हम्म. ते सोप्या भाषेत मुलांपर्यंत पोहोचावं. बरोबर. त्याच्यात छान रंगीत छायाचित्र असतात, आणि आणि त्याचं- तुम्ही विद्यार्थ्यापासून म्हणजे लहान वयापासून मुलांना ह्याची सवय लावत असल्यामुळे वाचण्याची, ते त्यांच्यामध्ये झिरपत जाणार आणि जेव्हा नक्कीच. ते मोठे होतील तेव्हा हे ते प्रत्यक्षात आणणार आहेत. नक्कीच हे नक्कीच खूप मोठं काम आहे. निश्चितपणे. तर सर, आता तुम्ही मी आता, जवळजवळ 35 हून अधिक वर्ष अध्यापनाचं कार्य केलं. बरोबर. तर इतकी वर्षाचं तुमचं जे ज्ञान आहे ते आपल्या मराठी भाषेमध्ये आणून तुम्ही हे पुस्तक आता आपलं प्रकाशित झालेलं आहे तुमचं. तर आपण पालकांना, शिक्षकांना, विज्ञानाच्या शिक्षकांना हे सगळ्यांना आवाहन करूया की कथा जैवविविधतेची हे पुस्तक सगळ्यांनी घ्या. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या पुस्तकाची माहिती टाकत. तर हे कथा जैवविविधतेची सृजनसंवाद प्रकाशित पुस्तक आहे. 230हून अधिक पानं आहेत या पुस्तकामध्ये, आणि शास्त्रीय पूर्ण आपल्या जीवसृष्टीची रंजक माहिती या पुस्तकामध्ये मांडलेली आहे. तर सर्वांनी हे पुस्तक अवश्य घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर आजच्या इंटरव्ह्यूमध्ये आपण इथेच थांबूया. सर, तुम्ही वेळ दिलात आणि आम्हाला खूप माहिती सांगितली त्या पुस्तकाची, आणि हे पुस्तक विकत घेण्यासाठी लोकांना उत्सुकता निर्माण होईल अशी आपण माहिती सांगितली. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्ते. धन्यवाद.